नमस्कार, मी सेजल पुरवार। सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि वेळ झालेली आहे आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज दिवसभरात काय मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे ते सर्व काही आपल्याला बघायचंय आज काय विशेषमध्ये, तेही सविस्तर। पहिली बातमी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणार आहे, कारण राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा हा सध्या देण्यात आलेला आहे। कुठे इशारा दिलाय आपण पाहणार आहोत आज काय विशेषमध्ये। दुसरी बातमी कल्याणच्या घटनेसंदर्भातल्या। कल्याणच्या नराधमाला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। या प्रकरणी आता मुख्यमंत्री फडणवीसांनी काय आदेश दिलेले आहेत तेही आपल्याला बघायचे। तिसरी बातमी विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आहे। विमान प्रवासाचे नियम बदलण्यात आले आहेत आणि काय असतील ते नियम आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायचे। या तीन आज दिवसभरातल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला बघायच्या आहे आज काय विशेषमध्ये सविस्तर। आणि सुरुवातीला बातमी अतिशय महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी सविस्तर बघूयात, कारण राज्यात जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। राज्यात खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणी 27 ते 29 डिसेंबर दरम्यान गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा आहे आणि असं असल्यानं हवामानाचा अंदाज घेऊनच नियोजन करण्याचं आवाहन कृषी विभागानं शेतकऱ्यांना केलंय। यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही प्रमाणात मात्र गारपीट होण्याची शक्यता वर्तवली जाते। 27 डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होईल। 27 डिसेंबरला नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर या ठिकाणी आता पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। 27 डिसेंबरलाच मराठवाडा, पुणे आणि नाशिकला सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। 28 डिसेंबरला मात्र यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि भंडारा, गोंदिया, चंद्रपूरला सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। शिवाय यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी गारपीट सुद्धा होण्याची शक्यता आहे। आणि यानंतर पुढे घेऊयात इतरही काही महत्त्वाच्या राज्यभरातल्या बातम्यांचा धावता आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये। पुणे शहरासह जिल्ह्यात 3 दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे, त्यामुळे तिकडून संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालंय। तर उत्तर भारतातून शीतलहरी येत आहे, त्यामुळे आता थंडी आणि पाऊस असं वातावरण राहणार असल्याचं कळतंय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये आता गारपिटीसह पावसाचा अंदाज आहे, तर 27 ते 28 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पावसाचा अंदाज आहे। नागरिकांनी सतर्क राहावं हे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे। संभाजीनगरमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे। पुढचे 3 दिवस पाऊस आणि गारपिटीचा अंदाज आहे, त्यामुळे रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसेल अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांना 2 जानेवारीला सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत पाणी पुरवठा बंद असेल। कल्याण, डोंबिवली महापालिकेच्या उल्हास नदीकाठच्या जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीची कामं करण्यात येतील, त्यामुळे पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल। आज पुण्यातल्या शंकरपेठ रोड, गुरुवारपेठ, बुधवारपेठ, गंजपेठ, महर्षीनगर, नानापेठ, सारसबाग परिसरामध्ये पाणी पुरवठा बंद असेल। भवानी पेठेतील जलवाहिनीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद असेल। उद्या सकाळी कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची देखील शक्यता आहे। थंडीचा हंगाम सुरू आहे, असं असल्यानं नवी मुंबईमधील एपीएमसी फळ बाजारात डाळिंबांची मागणी वाढली आहे। मागणी वाढली त्यामुळे डाळिंबाचे दरही वाढलेले आहेत। महिनाभरापूर्वी 100 रुपये प्रति किलो दरानं विकले जाणारे डाळिंब आता 160 रुपये किलोने विकले जात आहेत। गुलाबी थंडीमध्ये बदलापूरमध्ये पोपटी पार्टीचं आयोजन झालं। यावेळेस शेकडो बदलापूरकरांनी या पोपटीचा आस्वाद घेतला असल्याचं सुद्धा बघायला मिळालं। शाकाहारी, मांसाहारी अशा दोन्ही स्वरूपात असलेल्या या पोपटीचा खवय्यांनी मनमुराद आस्वाद घेतला। गहू, तांदूळ, हरभरा आणि ज्वारीचा पेरा गेल्या वर्षीपेक्षा वाढलेला आहे। सोयाबीनमध्ये असलेल्या मंदीमुळे मोहरी, भुईमूग आणि करडीची लागवड कमी झाली, तर गेल्या आठवड्यापर्यंत आघाडीवर असलेली मक्याची लागवड आता गेल्या वर्षीपेक्षा 4.1% घसरली।
मुरबाडमध्ये भात खरेदीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहे. भात विक्री करण्यासाठी खरेदी विक्री संघाकडून 7,000 शेतकऱ्यांनी टोकन घेतलंय. दररोज 50 ते 100 शेतकऱ्यांकडून भात खरेदी केली जाते. सांगली जिल्ह्यामध्ये मात्र 91% रब्बीचा पेरा आटोपलेला आहे. जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी ज्वारीचं सरासरी क्षेत्र हे 1,25,066 हेक्टरवर आहे. जत तालुक्यात सर्वात जास्त ज्वारीची पेरणी झाली आहे. जालन्यातल्या अंबड घनसावंगी तालुक्यातील 4 कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरू केला. मात्र गाळप सुरू झालेल्या कारखान्यांनी ऊस दर जाहीर केलेला नाही आणि त्यामुळे ऊसाला प्रतिटन 3,000 रुपये भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. डहाणू तालुक्यात 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आंबा, मोहोर, भाजीपाला, शेवगा, हरभरा पिकांना फटका बसला. त्यात आता ढगाळ वातावरणामुळे आंबा, मोहोर गळतीची समस्या वाढली. बागायतदार मात्र चिंतेत सापडले. राजापूरमधल्या शेतकऱ्यानं 1 एकर कोथिंबिरीवरती आता ट्रॅक्टर फिरवलेला आहे. तर कोथिंबीर लागवडीसाठी 30 ते 35,000 इतका रुपयांचा खर्च येतो. मात्र पहिल्यांदा कोथिंबीर विकून अवघे 3500 रुपये हातात आलेत. त्यामुळे राजेंद्रबाग या शेतकऱ्यानं कोथिंबिरीवरती ट्रॅक्टर फिरवलाय. बाजारात सध्या टोमॅटोची आवक वाढतीये. टोमॅटोचे भाव काही प्रमाणात कमी झाले. टोमॅटोचे भाव मागील 3 आठवड्यांमध्ये क्विंटल मागे 500 ते 800 रुपयांनी कमी झाले. बाजारात सध्या टोमॅटोला 1,500 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो. इतर भाजीपाल्यांचे भाव नरमलेले आहेत. असं असताना लसणाच्या भावात मात्र तेजी झाली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त आहे आणि असं असल्यानं लसणाचे भाव वाढले आहेत. लसणाला बाजारात प्रति क्विंटल 20,000 ते 25,000चा भाव मिळतोय. तर किरकोळ बाजारात 300 ते 400 रुपये किलोचा भाव मिळतोय. रेशन दुकानांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहाराला चाप बसवण्यासाठी आधुनिक प्रणालीचा अवलंब सुरू आहे. रेशन दुकानांमध्ये धान्य आल्याचा मेसेज लाभार्थीच्या मोबाईलवर येणार आहे. लाभार्थींनी रेशन कार्ड दुकानात आधार कार्ड आणि मोबाईलची नोंदणी करण्याचं आवाहन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलं आहे. राज्य सरकारच्या पुढाकारानं 50 कोटी वृक्ष लागवड योजना राबवण्यात आली. मात्र त्याचवेळी राज्यात विविध विकास कामांसाठी हजारो वृक्षांचा बळी सुद्धा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यात केवळ 16% जंगल शिल्लक राहिलं आहे. राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये वनक्षेत्रामध्येही घट झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य 31 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये बंद राहणार असल्याचं कळतं आहे. 2 दिवसांसाठी पर्यटक आणि अभ्यासकांना दाजीपूर अभयारण्यामध्ये प्रवेश बंद असेल. आणि यानंतर विमान प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण विमानातून प्रवास करण्याआधी एका नियमामध्ये मोठा बदल झालेला आहे आणि तो नियम जर पाळला नाही तर विमानतळावर गेल्यावर तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तर विमान प्रवासात किती हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाऊ शकता या नियमामध्ये बदल झालाय. नव्या नियमानुसार आता प्रवाशांना फ्लाईटमध्ये केवळ एकच हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाण्याची परवानगी असेल. हा नियम देशांतर्गत आणि परदेशातील विमानांसाठी लागू आहे. फ्लाइट्सच्या प्रीमियम किंवा इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करणारे प्रवासी 7 किलो वजनाची फक्त एक केबिन बॅग घेऊन जाऊ शकणार आहे. 7 किलो पर्यंत एकच हँडबॅग घेऊन जाण्याची परवानगी असेल. एअर इंडियाचे नियम आपण बघतोय. प्रीमियम इकॉनॉमी आणि इकॉनॉमी क्लाससाठी 7 किलो पर्यंतची मुभा देण्यात आलेली आहे. बिझनेस किंवा फर्स्ट क्लाससाठी 10 किलो पर्यंतची मर्यादा आहे. तर बॅगेचा आकार 40 सेमी, 20 सेमी आणि 55 सेंटीमीटरहून जास्त नसावा. एक हँडबॅगे व्यतिरिक्त ज्या बॅग असतील त्यात चेक इन करावे लागते. तर आता इंडिगो एअरलाइन्सचे नियम आपण बघतोय. इंडिगोच्या प्रवाशांना मात्र एक केबिन बॅग घेऊन जाता येणार आहे. बॅगेचं वजन 7 किलो, आकार 115 सेंटीमीटरहून कमी असावा. एक पर्सनल बॅग म्हणजे महिलांची पर्स किंवा छोटी लॅपटॉप बॅग तुम्हाला घेता जाता येणार आहे.
पर्सनल बॅगेचं वजन 3 किलोपेक्षा जास्त असू नये. नियमांची पूर्तता न केल्यास दंड किंवा अधिकची रक्कम सुद्धा मोजावी लागणार असल्याचं कळतंय. त्यामुळे आता तुम्ही सुद्धा जर विमानानं कुठे प्रवास करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आणि या नियमांचं पालन करणंही बंधनकारक आहे. यानंतर इतरही बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. सुरुवातीला टॉप 50 बातम्या. वर्षभरात 35,000 विद्यार्थी परदेशात गेल्याच्या संशयावरून ईडीने देशभरात 8 ठिकाणी छापे टाकले. तर मुंबई आणि नागपूरमधल्या 2 संस्थांमार्फत 35,000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याचा करार केला. या प्रकरणी 2 आरोपींची खाती गोठवण्यात आलेली आहेत. विमानातील सुरक्षा यंत्रणेची तपासणी आता वाढवण्याची मागणी एका वैमानिकानं केली आहे. वैमानिकानं व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेत उच्च न्यायालयानं सुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्याचे आदेश दिले. इंडिगोच्या विमानांमधून नोव्हेंबर महिन्यामध्ये 1 कोटी लोकांनी प्रवास केलाय. हा आजवरचा विक्रम मानला जातोय. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं ही माहिती या संदर्भातली दिलेली आहे. हिंगोलीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यानं पत्नी आणि मुलासह सासू मेहुण्याची बेछूट गोळीबार त्यांच्यावर केलाय. या घटनेमध्ये पत्नी जागीच ठार झाली आहे, मात्र चिमुकल्यासह सासू मेहुणा गंभीररित्या जखमी झाले. दरम्यान पोलिसांनी या आरोपी पोलीस कर्मचाऱ्यास अटक केली आहे. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्या मुलींचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडले. एका ड्रममध्ये हे मृतदेह आढळलेले आहेत. तर दुर्वा मरवाने आणि कार्तिकी मकवाने अशी मुलींची नावं आहेत. गोव्याच्या कळंगूट समुद्रामध्ये पर्यटकांना समुद्र सफारीसाठी घेऊन गेलेली बोटच बुडाली. या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 20 पर्यटकांना वाचवण्यात यश आलं. यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. मोठ्या लाटेने बोट बुडाल्याची माहिती आहे. फेब्रुवारीपासून JNPA ते गेटवे अंतर अवघ्या 25 मिनिटांमध्ये पार करता येईल. प्रवास सुविधेसाठी आता स्पीड बोटीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. यासाठी लागणाऱ्या निधीला सुद्धा आता मंजुरी मिळाली आहे. पुणे बंगळुरू महामार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. आता नवीन द्रुतगती महामार्ग पूर्ण झाल्यास पुणे बंगळुरू प्रवास 7 ते 8 तासांचा असेल. तर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला जोडल्यानं मुंबईहून बंगळुरूला जायला आता 9 ते 10 तासांचा कालावधी लागणार आहे. यवतमाळ विभागाच्या बसमध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत तब्बल 1,30,32,000 महिलांनी एसटीने प्रवास केला. याद्वारे एसटी परिवहन महामंडळाला 37,42,15,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं. पश्चिम रेल्वेवर नोव्हेंबरमध्ये विना तिकीट चुकीचे तिकीट याशिवाय बुक न केलेले लगेज घेऊन जाणाऱ्या प्रवाशांकडून सुमारे 13 कोटींचा दंड वसूल करण्यात आला. 2 लाख प्रवाशांविरोधात ही कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेने बेकऱ्यांमध्ये आता इलेक्ट्रिक किंवा CNG शेगडी बसवणं बंधनकारक केलं. येत्या काही दिवसांमध्ये कार्यवाही करणं बेकरी मालकांना बंधनकारक असेल. यासाठी पालिकेने कठोर निर्णय घेताना 650 बेकऱ्यांना नोटीस बजावली. कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. शेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबाला अभिनेता अल्लू अर्जुन आणि चित्रपट निर्मात्यांनी 2 कोटींची मदत जाहीर केली. संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2च्या प्रीमियर वेळी शेंगराचेंगरीमध्ये या महिलेचा मृत्यू झालाय. या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटकही झाली होती. पंतप्रधान सूर्यघर मोफत योजनेला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळालाय. फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या या योजनेसाठी आतापर्यंत महावितरणकडे 3 लाख अर्ज आलेत. त्यापैकी 83,000 ग्राहकांकडे सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आलेत. सूर्यघरसाठी केंद्र सरकारकडून 647 कोटी रुपये अनुदान हे मंजूर झालंय.
द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्किड्सच्या यवतमाळ केंद्रातर्फे घर बांधकामातील विविध वस्तूंचं डिझाईन वॉकचं प्रदर्शन येत्या 28 ते 30 डिसेंबरला भरवण्यात येईल. शहरातील पोस्टल ग्राउंडवरती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार MS धोनी क्रिसमसच्या रंगात रंगलाय. त्यानं आपल्या कुटुंबासोबत हा सण जल्लोषात साजरा केलाय. लाडकी लेक जीवासाठी धोनी सांता क्लॉज देखील बनलाय. धोनीने लेक अन पत्नीसोबतचे हे फोटो सोशल मीडियावरती शेअर केलाय. वसईमध्ये ठिकठिकाणी ख्रिस्ती बांधवांनी नाताळ सणानिमित्त ख्रिस्त जन्माचा देखावा साकारला. रंगबिरंगी सजावट करत अनेक ठिकाणी चलचित्रे साकारले. हे देखावे 31 डिसेंबरपर्यंत बघता येतील. वसई गावात नाताळ सणाची धामधूम बघायला मिळते. सर्व स्थानिक ख्रिस्ती लोकांनी पारंपरिक वेशभूषा केली आहे. क्रिसमस कार्निव्हलमध्ये सहभाग घेतलाय. देशातील इतर भागातील पारंपरिक संस्कृती दाखवायचा प्रयत्न या रथयात्रेतून करण्यात आला. यावेळी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला. एकतीस डिसेंबरपर्यंत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचं आयोजन करण्यात येतं. मात्र त्यात रेव पार्ट्यांमध्ये पोलिसांची करडी नजर आहे. अंमली पदार्थ पुरवणाऱ्या तस्करांची माहिती काढण्यासाठी पोलिसांनी खबऱ्यांचे नेटवर्क कामाला लावले आहे. मुंबई महापालिका प्रशासनानं बेस्ट उपक्रमाला आता मदत करण्यास नकार दिला. याचा निषेध करण्यासाठी उद्धव सेना रस्त्यावर उतरणार आहेत. तर बेस्ट कामगार सेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांविरोधात गुरुवारी आंदोलन केलं जाईल. आणि ही बातमी सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची आहे, कारण राज्यात पुढील 3 वर्षांमध्ये विजेचे दर कमी होतील हे आश्वासन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. उद्योगांसह सर्व श्रेणींचे विजेचे दर हे स्वस्त व्हावेत अशी व्यवस्था केली आहे असंही फडणवीसांनी सांगितलं. पुढच्या 25 वर्षाचा रोडमॅप ऊर्जा विभागाचा आपण तयार केला आहे आणि पुढच्या 2 ते 3 वर्षात ही परिस्थिती येईल की पहिल्यांदा उद्योगासहित सगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिसिटीचे दर हे आपण कमी करू शकू. अशा प्रकारची आज व्यवस्था ही ऊर्जा विभागामध्ये आपण उभी केलेली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना खरंच वीज दरांमध्ये दिलासा मिळतो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. यानंतर इतरही बातम्यांचा आढावा वेगवान पद्धतीने. महानगरपालिका निवडणूक उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार का असा प्रश्न हा सध्या विचारला जातोय. महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मूडमध्ये आलेले आहेत. ठाकरेंच्या उपस्थितीत आजपासून मातोश्रीवरती बैठकांचं सत्र सुरू होत आहे. ठाकरे हे पदाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री पद हे स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे आज पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावरती जात आहेत. यावेळेस ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत JP नड्डा यांचीही भेट घेतील. ही सदिच्छा भेट असल्याचं सध्या सांगितलं जात आहे. कल्याण प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केला. आरोपी विशाल गवळीला फाशी होईल हे सुनिश्चित करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. कल्याणचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचेही आदेश फडणवीसांनी दिले. 1500 रुपये देण्यासाठी बहिणीच्या नवऱ्याला आणि भावांना बेवडे बनवणार का? अजित पवार यांच्या विधानावर राऊतांनी आता महायुती सरकारला खडेबोल सुनावलेत. तर हा महाराष्ट्रासाठी कलंक आहे असं देखील राऊत म्हणाले. महसूल वाढीसाठी दारूच्या दुकानांचे परवाने वाढवणं गरजेचं आहे असंही अजित पवार म्हणाले होते. नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यांमध्ये 1500 रुपये जमा झाले. लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा होती. अखेर प्रतीक्षा संपून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे.